घेऊ. आणि सबुरीचा फल मिळाला योग्य वेळी. निश्चितपणाने श्रद्धा आणि सबुरीचं फळ मिळालेलं असं मी मानतो. साईबाबांच्या भूमीतूनच मी येतो आणि जे काय मागील विधानसभेच्या वेळेस थांबावं लागलं होतं त्याची पक्षाने दखल घेतली आणि या ठिकाणी खरं तर ती स्वप्नपूर्ती झालेली आहे, वचनपूर्ती झालेली आहे असं मी समजतो. त्याबद्दल आदरणीय महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री देवाभाऊंचे मी पुनश्च एकदा आभार मानतो. केंद्रीय नेतृत्व अमितभाई शहा साहेबांचे आभार मानतो. तसेच प्रदेशाध्यक्ष आणि कोर कमिटी या सगळ्यांचे आभार मानतो. निश्चितपणाने सहकाराचा वारसा मी त्या ठिकाणी पुढे चालवतो आहे. स्वर्गीय माझे आजोबा शंकररावजी कोल्हे साहेब हे अनेक वर्ष सहकारासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रभर काम केलेलं आहे. मंत्री म्हणून देखील या महाराष्ट्रामध्ये सेवा दिलेली आहे आणि त्यांचाच वारसा आमच्या मातोश्री असतील, वडील असतील, माजी आमदार कोल्हेताई विपिनदादा कोल्हे यांनी पुढे चालवला आणि तो मला आज देवाभाऊंच्या रूपाने ही संधी परत या ठिकाणी मिळालेली आहे. सहकार असेल, ग्रामीण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सबलीकरण असेल आणि विशेषतः युवा वर्गाचे जे काय प्रश्न आहेत ते या ठिकाणी घेऊन सामोरे जायचा माझा मानस आहे. नाही, असं काही कोणी विरोधक नसतो. आमचा काही बांधावरून कोणाशी भांडण नाही, तात्विक वाद आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने सकारात्मक राजकारण करण्याचा आमचा भर आहे. त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सगळ्यांशीच जुळून घेऊन जनतेचे प्रश्न सुटण्यास प्राधान्य देऊन त्या ठिकाणी काम करणार आहे. पहिलं काम पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न आहे. 190 टीएमसी पाणी त्या ठिकाणी समुद्राला वाहून जातं. ते जर वळवलं तर नाशिक नगरसहित मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. देवाभाऊंनी तो प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्याच प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास कसा जाईल याकरता मी त्या ठिकाणी भांडणार आहे. नाही, ह्या टोपीचा अनेक अर्थ आहे. ज्यांचा वारसा मला या ठिकाणी मिळाला असे आमचे आजोबा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब. त्याचप्रमाणे ज्या भागाचं मी प्रतिनिधित्व करतो हा ग्रामीण भाग आहे. ज्या क्षेत्राचं मी प्रतिनिधित्व करतो तो सहकार क्षेत्र आहे. या सगळ्याचं प्रतीक म्हणून ही टोपी खरं तर आज मी घातलेली आहे. आणि आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते खरं तर 93 वर्षाचे आमचे एक आजोबांचे सहकारी आज शपथविधीसाठी आले होते. या सगळ्यांना जे आहे जे आयात नाही आहे या सगळ्यांना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर मी टोपी घातलेली आहे. थँक्यू, धन्यवाद.